कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं माहेरचं नाव? कीर्ती चंद्रकांत पाटील आणि सासरचं नाव डॉक्टर कीर्ती समीर गोळवलकर. तुमच्या घरात काय बोलतात, मराठी की? माहेरी कन्नड आणि इकडे सासरी मराठी. सासरी कोणालाच कन्नड येत नाही. माझे मिस्टर म्हणतात तू फायदा आहे तिचा. हो, खूप फायदा आहे सर, खूप फायदा आहे. बघा सगळे मिस्टर म्हणतात की माहेरच्या लोकांसोबत तू 4 शिव्या मला घातले तरी मला काही समजलं नाही राग आल्यावरती. पण त्यांना काहीच कळत नाही. नाही काही कळत. आता थोडं, आता लग्नाला 12 वर्ष झाली त्यामुळे थोडस बोललेला अंदाज लावू शकतात की असा विषय झाला. त्यांना कुठले कुठले शब्द कळतात? त्यांना कुठले कुठले 5 शब्द सांगा जे त्यांना कळतात. हुच्चा म्हणजे वेडी. उच्चा म्हणजे काय? वेडी. वेडी. अजून? नीरकुडी, पाणी पी. नीरकुडी. हा. अच्छा. उठा ऐतणू, जेवण झालं का? उठा ऐतन. उठा ऐतेनू म्हणजे जेवायच्या आधीच उठा ऐतेनू. जेवायलाच जायला नको तुमच्याकडे. उठा ऐतेनू. आणि एक तर येणार ऐतेनू म्हणजे आल्याबरोबर आयतं घेताय, आता उठा असं. हा. आणि त्याला बेस ऐतेनू. बेस सगळं व्यवस्थित आहे का? आरामनास. एव्हरीथिंग इज ओके. असे हे शब्द त्यांना येत आहेत आता. थोडं थोडं कळतात. अच्छा. नमस्कार. तुमचं कसं काय? माझं माहेर नांदेड. नांदेडचं नाव धनश्री नरेंद्र अमोल कंठवार आणि सोलापुरात लग्न होऊन आले. सोलापूरचं नाव सौ धनश्री सुहास कोंडेवार. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? तर अरेंज होतं म्हणून म्हणलं खूप लांबून आली लग्न लांबून आले. मग कसे काय आले तिथपर्यंत? अरेंज मॅरेज आहे सर आमचं. अरेंज मॅरेज आहे. मान्य मला, पण त्यांना कोणी सांगितलं इतक्या लांब जायला? कोण होता तो? माझे एक नातेवाईक होते सर, त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? असं मुलगी आहे. असं म्हणजे कसा? असा एक मुलगी आहे, अशी असेल ना मुलगी? अशी एक मुलगी आहे आणि ती छान आहे, तुम्हाला पसंत पडेल. माझ्या मिस्टरने 150 मुली पाहिल्या सर. बापरे. 150 मुली. त्यातनं मला एकटीलाच पसंत केलं. तुम्हाला काय सांगितलं की इतक्या मुलींमध्ये आणि तुमच्यामध्ये असं काय होतं की त्यांनी तुम्हाला पसंत केलं? काय माहित सर. काय माहित, तुम्ही विचारलं नाही त्यांना? नाही म्हणजे आवडली असेल म्हणून केलं असेल. 151वा नंबर. आणि सर मी पहिल्यांदाच पाहिलं. तुम्ही पसंत नाही केलं? नाही सर, मी म्हणजे तेव्हा कुठे बघायची सर, अशी खाली मान घालूनच. आता ते तसे बसतात ना. नाही बघा मैत्रिणी होय म्हणताय. नाही पण मला सांगा, एवढ्या लांबून तुम्हाला इथे घेऊन आले, किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्ष. आपण काय करता? मी डॉक्टर कीर्ती समीर गोळवलकर. मी कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट. बरं. असं सोलापुरात लग्न कसं जमलं? माझं लग्न लव्ह मॅरेज आहे. कसं ते? कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही. मेडिकल कॉलेजला. एकाच कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली होती तेव्हा ते फायनल इयरला होते. म्हणजे काय फर्स्ट इयरच्या मुली आले की खालीवर उभे राहायचे? काय करायचे? नाही, रॅगिंग घ्यायला आले होते वर्गात ते. हो. काय रॅगिंग केलं होतं? रॅगिंग मला बघितल्यावर माझी रॅगिंग न घेता शेजारी मैत्रीण बसली होती, तिची रॅगिंग घेतली त्यांनी. क्रश सुरू झाला. पडावं पण. आणि आता ही मी आर्टिस्ट आहे सर, प्लस जॉब पण करते रिअल एस्टेटमध्ये. आर्टिस्ट म्हणजे काय? लहान बाळांचे आणि मोठ्यांचे हँडचे प्रिंट बनवून फ्रेम बनवून देते. म्हणजे ती फ्रेम करतात आणि त्यात ते असे हात असतात ते? अरे वा. सोलापूरमध्ये म्हणजे मी एकटीच आहे, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये मला अवॉर्ड पण भेटलाय सोलापूर आर्टिस्ट म्हणून, म्हणजे बेस्ट आर्टिस्ट. किती वेगळी कला आहे ना खरं तर. आपलं कसं काय? माझं ऍक्च्युली सर माझं पण लव्ह मॅरेज आहे. ऍक्च्युली ती कसं काय झालं? ऍक्च्युली कसं ते एक ऍक्च्युली माझे एक फ्रेंड होतं, ते त्यांची फ्रेंड होते ऍक्च्युली. नंतर आम्ही घरी सांगितलं, त्यांनी घरी सांगितले फोन करून. ऍक्च्युली घरी सांगितलं ना. किती वर्ष तुमचं ऍक्च्युली प्रेम होतं? 7-8 वर्ष झाल्यानंतर घरी सांगितलं मी. नाही पण तुम्ही 7-8 वर्ष भेटत होता? हा सर. मग ते ऍक्च्युली कुठे भेटायचं? मी इथे कॉलेजला होते सर, त्याच्यानंतर मी पुण्याला जॉब करत होते, तिथेही भेटले. मग घरी सांगितल्यावर नंतर आम्हाला कळालं हे आमची रिलेशन मध्येच येते. मग सगळ्यांनी हा बोलले, काही असं वाटलंच नाही की हे लव्ह मॅरेज आहे. कन्नड भाषा शिकायची असेल तर तुम्ही कशी शिकवाल?
सर मी तुम्हाला रोज तुमच्याशी बोलणार. नाही रोज नाही, आता 2 ओळी शिकवा ना. आरामदी म्हणजे काय? कशा आहेत तुम्ही? म्हणजे भेटल्यानंतर आपण म्हणतो कशा आहात तुम्ही? अच्छा, त्याला काय म्हणायचं? आरामदिरी. आरामदिनी. सर ऍक्च्युली मी बिजापूरची आहे अरे सर. कुठे या, पण आता आधी शिकवा ना. तसं नाही. तास संपेल तोपर्यंत. ऍक्च्युली हा आरामदिनी मी. सगळे कन्नड मध्ये पण तिचं हा मी ते सांगायला आम्ही कर्नाटक बिजापूरची कन्नड वेगळी आहे. बेंगलोरची बरं एक मिनिट कशी आहात तुम्ही? हे कसं? आरामदी रेंद्री. आरामदी रेंड्री. Yes. तुमच्याकडे हॅलो सर न्यू हँगिद्री. नो हँगिद्री. रिस्पेक्टफुल कळलं मला, पण ह्यांच्याकडे रिस्पेक्ट नाहीये म्हणजे. त्याच्यात पण आहे. सर मी प्युअर बोलते ते सर. प्युअर आहे सर आमचं. अच्छा, आणि हे ते मिक्स करते, मराठी आणि कन्नड मिक्स करते. काय गंमत आहे बघा, जशी जशी भाषा बदलते तसे तसे त्यातले भाव बदलतात, त्यातले एक्सप्रेशन्स आणि त्यातली जी वॉर्मथ आहे ती मात्र कायमच सगळ्या भाषांची चांगलीच आहे. आणि बेंगलोरची तर ह्याच्याहून फास्ट असते. त्यांनी म्हणतात की न्यू ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಾ. ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಾ मीन्स हाऊ आर यू. म्हणजे तिकडे बेंगलोरला जसं पुणे मराठी, सोलापूर. तुमचं जेव्हा लव जे काही होतं ते चालू झालं ते कुठल्या भाषेत झालं? आता मी कसं मराठी बोलते ना सर तशीच मी मराठी बोलत होते, पण त्याला पण कन्नड येत होते सर. छान येत होता. आताही येते कन्नड. पण तुम्हाला सांगतात कधी बाई जरा गप्प राहा म्हणून? मी खूप बोलते सर, ते कमी. नाही असं सांगतात का? असं मी नाही हो बोलत. ते सांगत नाही सर, ते शांत बसते, मग मी समजते ते ऐकत नाही. आता माझं काय, मी शांत बसते. हो कळतं मला ना. आपलं कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे आणि मी हँडमेड फॅब्रिक ज्वेलरीचे क्लासेस घेते. काय वेगळे वेगळे प्रकार आहेत बघा ना, सगळे उद्योजिका आहात. पण यांचं कपल खूप छान इन्स्पिरेशनल आहेत. तिच्या लग्नाला 25 वर्ष झाली आता नुकतीच. म्हणजे काय त्यांचे आयडियल कपल आहे. आयडियल कपल आहे. खूप समजूतदार आहेत माझे पण तुमची मिस्टर. का नाही? त्यांचं काय? झालं ना सर त्याचं 25 years. 25 वर्ष? उरलोय आम्ही खूप उरलोय आता. म्हणजे नेहमी माघार घेणार कोण? काही जरी झालं तरी त्यांचे मिस्टर मिस्टर तिचे माघार घेतात. फोटो काढायला म्हणजे ज्यांचे नवरे माघार घेतात ते आयडियल कपल. फोटो काढायला जे नवरे ready असतात ना ते आयडियल कपल. एक फोटो काढायला सांगितलं तर ते 10 काढतात. समोरचा व्यक्ती कंटाळतो, बास फोटो काढायचे मला. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेजच आहे, पण नातेवाईकात दिलंय. मी तर जवळजवळ 80 स्थळं बघितलं. तुम्ही तिकडे उलट तिकडे 151 त्यांच्या मिस्टरांनी बघितली, तुम्ही 80 स्थळं बघितली. हो पण मी तुम्ही ते त्यांना अरेंज केलं. हो थोडक्यात. अरेंज केलं. हो ना, मग एकमेकांना आधी भेटत होता. नाही अजिबात नाही. म्हणजे काय उगाच काहीतरी सांगतो. संशयास्पद आहे सगळं. नाही आम्ही कधीच नाही भेटलो. नाही. पण चला आता काय करतात ते? आता ते माझे मिस्टर क्लास 2 ऑफिसर आहेत. हां. आणि आपण काय करतो? गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये. आणि मी मल्टीटास्कर आहे. ब्युटिशियन आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, गुड हाऊसवाईफ आहे, सगळंच ऑलराऊंडर. तुम्ही ऑलराऊंडर आहात. हो. या फक्त एक ते सगळं करते. सगळं करते. नाही हे मान्य करतात. ऑलराऊंडर आहे. तुम्ही काय ऑलराऊंडर आता ह्या बोलल्या ऑलराऊंडर नाही तुम्ही सर पण. नाही, मला सिंगिंग येतं, डान्सिंग येतं, कुकिंग येतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.